17 ऑगस्ट 2026 म्हणजेच श्रावण महिन्यातला पहिला सोमवार, नागपंचमी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आहे माझ्या वीराचा पहिला बड्डे. हा दिवस आमच्या आयुष्यातला खूप खास दिवस आहे. हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली. आपल्या सगळ्यांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला जायचंय बघूश, अभिषेक करायचा. इट्स युअर बर्थडे. हॅपी बर्थडे पिल्लू. हॅपी बर्थडे वीरू. वीरा बघा ना, रोज कशी लगेच उठती. थोडा जरी आवाज आला तरी आज आपण किती वेळ झाला उठवते तिला, तरी तिला उठायचं नाही. हॅपी बर्थडे वीरू. उठा बघूश, चला उठू. सकाळी लवकर अभिषेकसाठी जायचं होतं, पण वीरा काही उठायलाच तयार नव्हती. म्हणून मी थोडा वेळ तिला घेऊन गॅलरीत उभा राहिले तिची झोप घालवण्यासाठी. हाय बर्ड्स म्हणायचं, हाय बर्ड्स. आज माझा बर्थडे. युनिव्हर्सला थँक्यू करा. थँक्यू पप्पा. गॉडला थँक्यू म्हणा. असेच म्हणा माझे सगळे वर्ष जाऊ दे हॅपी हॅपी. आणि हे वर्ष छान छान घालवल्याबद्दल थँक्यू. झालं, आता गेली झोप तुमची. आता करायची शंभो शंभो. आपल्याला जायचं ना, गणपती बाप्पाकडे जायचं. हा, आणि गणपती बाप्पाच्या पप्पाकडे जायचं. हा चला, फ्रेश हो आता. हॅपी बर्थडे प्रिन्सेस. आजी असते आजी, तर आज आली असती म्हणजे तिचं चला वीराचा बर्थडे, चला चला, है ना. कुठे आजी? आजी कुठे ग बाबू? मांडवनची आजी कुठे? त्यानंतर मी स्वतः रेडी झाले आणि वीराला आंघोळ घालून तिला रेडी करायला घेतलं. आणि हा जो फ्रॉक आहे ना वीराचा, तो ती ना 2 ते 3 महिन्याची होती ना, त्यावेळेसच आम्ही तिला घेतला होता. कारण ना आमच्या दोघांचं पण असं ठरलेलं होतं की तिच्या पहिल्या बड्डेला ना तिला आपण रायगडावरती घेऊन जायचं. पण ते तर काही कारणांमुळे पॉसिबल झालं नाही. मग म्हटलं चला अभिषेकलाच जाताना आता आपण हा फ्रॉक तिला घालून घेऊ, कारण नंतर पण तिला काही तो फ्रॉक येणार नाही. आणि आज पहिल्यांदाच मी तिच्या अशा 2 पोनी बांधल्या होत्या. खूप क्यूट दिसत होती एक वीरा. नंबर दिसतंय. स्कूलला चालली माझी पली, गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन. हा, हे लय क्यूट दिसते. वीरा इकडे बघ. चला जायचं का वीरू? वीरू जायचं का बाप्पाकडं? चला, डॅडाचं पण आवरलं आता. चला चला चला. काय करते तू? पावडर लावती? पावडर लावती? चला चला बाप्पाकडं. हा, विठ्ठल 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 देव बाप्पा. आता आम्ही दगडूशेठ गणपतीच्या इथे येऊन पोहोचलो आणि आल्याबरोबरच आहे ना, समोर आम्हाला खूप सुंदर असं डेकोरेशन पाहायला मिळालं. कारण आज आहे नागपंचमी, तर इथं नागपंचमीच्याच रिलेटेड असं सुंदर असं नागाच्या आकाराचं फुलांचं डेकोरेशन केलेलं होतं. मग तिथं आम्ही थोडंसं व्हिडिओ घेतला, 1-2 फोटोज काढले आणि मग त्यानंतर मी इथं मंदिराचं बाहेरून शूट घेत होते. कारण मंदिराच्या आतमध्ये ना जास्त काही शूट घेणं अलाउड नाही आहे. आणि पाहू शकता तुम्ही 15 ऑगस्टचं सुद्धा सगळीकडे डेकोरेशन अजून तसंच होतं. मग आम्ही दुर्वा प्रसाद वगैरे घेतला आणि अभिषेकची पावती काढून लगेच आतमध्ये गेलो. पण आतमध्ये गेलो तर आतमध्ये ना आरती चालू होती, त्यामुळे आम्हाला जवळजवळ 1 तासभर गाभाऱ्यात तिथेच थांबावं लागलं. आणि मग त्यानंतर अभिषेक स्टार्ट झाले. आणि अजून एक सुंदर गोष्ट या दिवसातली म्हणजे ना, आज अभिषेक करण्यासाठी ना आम्हाला एक्झॅक्ट गणपतीच्या समोरची जागा मिळाली. त्यामुळे आम्ही तर आहे ना खूप खुश होतो. आणि वीराने सुद्धा ना अभिषेक करताना खूप छान असं कोऑपरेट केलं. पण तिथे काही जास्त शूट घेणं अलाउड नव्हतं, त्यामुळे मी जेवढं जमेल तेवढंच शूट घेतलेलं आहे. त्यानंतर मग अभिषेक झाल्यावर आम्ही बाहेर आलो, प्रसादाचं पेमेंट वगैरे केलं. आणि आता इकडे पाहू शकता तुम्ही भरपूर अशी गर्दी झालेली आहे. आणि ना आता गणेशोत्सवाची तयारीसुद्धा ना एकदम जोरदार अशी चालू होती. तिथे डेकोरेशन वगैरे सुद्धा करायला स्टार्ट केलं होतं. आणि बाजूलाच आहे ना दगडूशेठच्या तिथे महादेवाचं मंदिर पण होतं, तर तिथे आम्ही दर्शनसुद्धा घेतलं. पण एवढं प्रॉपर दर्शन घेता आलं नाही, त्यामुळं आमच्या समोरच्या सोसायटीमध्ये सुद्धा महादेवाचं मंदिर होतं.
म्हणून आम्ही तिथेच आलो होतो आता दर्शन घेण्यासाठी. पण तिथे गेलो तर तिथे सुद्धा पूजा चालू होती आणि त्या मंदिराला खेटूनच इथे ना दत्तांचं सुद्धा मंदिर आहे. तर मग त्याचं दर्शन घेतलं आणि बराच वेळ थांबलो, पण तिथे पूजाच भरपूर वेळ चालू होती. मग त्यामुळे म्हटलं आता नंतर दर्शनाला येता येईल. मग आम्ही वरती निघून आलो, कारण अहोंना सुद्धा ऑफिसला जायचं होतं. आणि आल्याबरोबरच विरा लगेच समोर गेली, कारण तिच्या आंटीने ना तिच्यासाठी बर्थडे गिफ्ट आणलं होतं. अंकलला थँक्यू म्हणा. गीत वगैरे काय नाही. किती असते. आणि हे जे आमचे समोरचे शेजारी आहेत ना, तर ते विराला आहेत ना खूप जीव लावतात. त्यामुळे विरा त्यांच्यासोबत खूप हॅप्पी असते. आणि मग त्यानंतर सुरू झाले विराचे बर्थडे विश कॉल. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear me. थँक्यू माऊ. ती सांगते तुम्हाला माऊचा फोन आलाय. बाळा बॅग गेला, फोन बॅग गेला. माऊला म्हणा आता युवांश दादा आल्यावर फोन कर. आता ठेवू का माऊ? बाय. बाय. तर चला आत्ताच आम्ही अभिषेक करून आलो. दगडूशेठ गणपतीला गेलो होतो आणि तिथे ना आम्हाला हे अभिषेक झाल्यानंतर छान असं एक झाड मिळालेलं आहे. पारिजातकाचं झाड आहे आय थिंक. तरी हे म्हणजे मला तरी तेच वाटतंय 100%, पण मी एवढं पण कन्फर्म नाहीये. तर चला आता हे मस्त आपण आपल्या नवीन घरात लावूया बाप्पाचा आशीर्वाद समजून. आणि मग बाकी काय नाही, अभिषेकला गेल्यानंतर एवढंच म्हणा. हे तिथं आपण नारळ वगैरे फक्त देतात आणि हे एक फळ दिलेलं आहे. आणि इकडे बघा वीराला तिच्या आंटीने दिलेलं गिफ्ट किती आवडले, पर आवडूनच बसली. वीरू थांब, त्याला आपण बोलायला सांगू. तुझा बर्थडे विश करायला लावू तुला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर वीरा. हॅपी बर्थडे डिअर वीरा. हॅपी बर्थडे टू यू. खूप क्यूट आहे. दर अंदर खेळ. त्यानंतर लगेच आम्ही दोघांनी वीराचं ऑप्शन करून घेतलं, कारण अहो सुद्धा ऑफिसला निघणार होते. आज आम्ही वीराच्या बर्थडेचं काही सेलिब्रेशन करणार नव्हतो, त्यामुळे सकाळी फक्त अभिषेक करून आलो आणि मग वीराचं ऑप्शन करून घेतलं. पण खरं सांगायचं तर वीराच्या बर्थडेच्या आनंदापेक्षा ना या दिवशी मला माझ्या मम्मीचीच खूप जास्त आठवण येत होती. कारण मागच्या वर्षी या दिवसांमध्ये माझी मम्मी माझ्यासोबत होती आणि आज ती माझ्यासोबत नाही आहे. मागच्या वर्षीच्या त्या सगळ्या आठवणी सारख्या डोळ्यांसमोर येत होत्या. त्यामुळे ना मग वीराचा पहिला बर्थडे असूनही मनात कुठेतरी एक हुरहुर होती. म्हणून यावर्षी बर्थडेचं सेलिब्रेशन करायचं नाही असं मी आधीच ठरवलं होतं. मग पटकन मी खिचडी बनवून घेतली. अहोंनी नाश्ता केला आणि ते ऑफिसला जाण्यासाठी रेडी झाले. हा चल चल, नाही जाणार आज. मी सुट्टी घेतो, तुझा बर्थडे आहे ना. सुट्टी घेऊ का? आय लव्ह माय वीरा, माय स्वीट स्वीट वीरा. काय वीरा केसांची काय हालत केली तू? बर्थडे बर्थडे कोणाचा आहे? हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे वीरा, वाढदिवसाच्या तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वीराला सुद्धा खूप झोप आली होती, त्यामुळे ती सुद्धा लगेच झोपी गेली. तुम्ही पाहिलं ना कशी ब्लँकेट घेऊनच फिरत होती तिच्या डॅडाच्या कडेवरती सुद्धा. आणि मग मी ना हे झाड इथे कुंडीत ठेवून दिलं, कारण आता लावायला मला लगेच वेळ नव्हता. खूप सगळी कामं शिल्लक होती घरातली. आणि आता इकडे आम्ही चाललोय वीराच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी. आता तुम्हाला तुम्ही म्हटलंच की सेलिब्रेशनचा असा काहीच प्लॅन नव्हता, पण वीराचे काका काकी पुण्यात हॉस्पिटलमध्ये आले होते. तर मग ते म्हटले की चला आपण सेलिब्रेशन करूया. तर त्यासाठीच आम्ही इथे अतिथी हॉटेलला आलो होतो. आणि ह्या हॉटेलमध्ये ना मी पहिल्यांदाच आले. तर ॲम्बियन्स तर हॉटेलचा खूप छान होता बरं का, पण मला तिथली सर्विस काही खूप जास्त आवडली नाही.
आणि इकडे बघा या आमच्या 2 चिमुकल्या कशा एकमेकींकडे बघून हसतायत आणि त्यांचे ड्रेसेस सुद्धा आहेत ना मॅच झाले होते. हे वीरू, हे श्रीजू. आता कोणाचा बर्थडे येणार? नेक्स्ट बर्थडे कोणाचा आहे? खुश किती झाली? तिला वाटतं हिला हात लावा, हिला वाटतं तिला हात लावा. आणि इकडे आमच्या थोडा वेळ गप्पा सुरू होत्या, तोपर्यंत इकडे केक वगैरे सेट करायचं चालू होतं. आणि मग त्यानंतर आमचं बर्थडे सेलिब्रेशन सुरू झालं. आणि इकडे सुद्धा पाहू शकता तुम्ही हॉटेलमध्ये सुद्धा ना 15 ऑगस्टचं डेकोरेशन अजून तसंच होतं. आणि वीराच्या काका काकीने सुद्धा तिच्यासाठी छान असा केक आणला होता आणि काही गिफ्टसुद्धा आणले होते. तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत घरी गेल्यानंतर शेअर करेल. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Veera. Happy birthday. मग सेलिब्रेशन झालं आणि ते इथं आम्ही ना फोटो काढण्यासाठी बसलो होतो. जवळजवळ 20-30 फोटोज क्लिक केलेले असतील माझ्या फोनमध्ये, पण त्यातला एकही फोटो व्यवस्थित आला नव्हता. प्रत्येक फोटोमध्ये कुणाचं काही ना काही चाललं होतं. आणि वीराचं तर इकडं काय चाललंय बघा, तिने ना एकदा एखादी गोष्ट बघितली ना लगेच कॅप्चर करणार आणि तीच करणार. स्वतःच इकडं केक कट करत होती. सेलिब्रेशन झाल्यानंतर मी वीरासाठी घरूनच दाल खिचडी बनवून घेऊन गेले होते. तर तेच मी तिला खायला घालत होते, कारण तिचा ना जेवणाचाच टाईम झालेला होता. वीरूची बर्थडे पार्टी चालली आणि वीरूला भातच खाते. वीरू, ए वीरू. वीरा इकडे बघ. हाय. मग वीराच्या डॅडानी सगळ्यांना मस्त अशी पार्टी दिली. आमचं जेवण वगैरे झालं, पण मी शूट काही घेतलंच नाही, कारण या दोघींनी ना आम्हाला काही सुचूनच दिलं नाही. एक जण रडत होतं तर एक जणाची नुसती ओढाओढ सुरू होती, त्यामुळं काहीच शूट घेतलं नाही. आणि मग ते घरी गेले गावाकडं आणि आम्ही सुद्धा इकडे घरी यायला निघालो. आणि घरी आल्यानंतर गिफ्ट्स ओपन केले. वीरू, इट्स टाइम फॉर गिफ्ट ओपनिंग. कुणी आणलं हे गिफ्ट तुला? कुणी आणलं हे गिफ्ट? हा, काकानी आणि काकीनी ना. हा चल आपण ओपन करू. हे बघ हे काय, हे बघ इंटेलेक्च्युअल लर्निंग. हे वीरूच्या काकाने आणि काकीने तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे. हे छान आहे बरं का, मला पण तिच्यासाठी घ्यायचंच होतं, पण आता तिला गिफ्ट मध्ये आलेलं आहे. पण याच्यावरती ना असं वॉर्निंग लिहिलेली आहे की चॉकिंग हजार्ड स्मॉल पार्ट्स नॉट फॉर चिल्ड्रन अंडर 3 years. आणि हे खरंच आहे. आता मी ना ह्याला असंच ठेवणार आहे. घ्यायचं तर मला होतच, पण आता मी आज सध्या असंच ठेवून देणार, कारण वीराला ना खूप छोट्या छोट्या गोष्टी तोंडात घालायची सवय आहे. त्यामुळं हे तिच्यासाठी खूप रिस्की आहे. ती थोडी मोठी झाली की मग हे यूज करू आपण बिग्गी झाल्यावर. आता हे आपण ठेवून देऊ. आता याच्यात काय आपण बघू. ओके, तू इथं बस, इथं बस. आता ह्या वर्षी वीराला गिफ्ट ओपन करता येत नाहीये, म्हणून मी गिफ्ट ओपन करते. पुढच्या वर्षीपासून वीरा हात पण लावून देणार नाही मला, तिचं तीच ओपन करणार. हे बघ वीरू काय बघ. अरे हे दिसतंय नाही का, हाऊस बनवतात. ओके. अगं पडशील बाळा. नो बाबू. हा हे तेच आहे, हे पूर्ण जोडायला लागत. तेच आहे टेंट हे. आहे, आता टेंट. आपण आहे ना, टेंट नाही, आहे. ते असं हाऊस सारखं ना असतं त्याला जोडायचं. ते टेंटच ना मग. झालं हे बघा. आता इकडं झालं फेकाफेकी चालू. आता हे आम्ही ना नवीन घरात गेल्यावरच जोडू, कारण आता आमची 2 दिवसांनी लगेच वास्तुशांती पण आहे आणि त्याच्यानंतर एक 8-10 दिवस राहू शिफ्टिंग पण चालू करणार आहे आम्ही. मग आता हे तिकडच गेल्यावरती जोडू, इथं तर काय नको. पण छान आहे गिफ्ट. वीरू काका काकीला थँक्यू म्हण. वीरू झालं, वीरू इथं सगळं हे केलं. वीरू थँक्यू म्हण. चला मग आता उद्या पण आम्हाला सकाळी लवकर गावाला जायचंय 6 वाजता. त्यामुळं आता थोडंसं पटकन फ्रेश होतो, घरातली थोडीफार कामं आवरतो आणि झोपतो. गुड नाईट करा वीरू सगळ्यांना. बाय. गुड नाईट कर, बाय करा सगळ्यांना. नाही तिचं लक्षच ह्याच्यात आहे आता.